SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी इंटरमिजिएटचा मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रचा क्वेश्चन पेपर घेऊन आले आहे। त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे चारही सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर माझ्या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहेत। चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे मी लगेच व्हिडिओ जसे टाकेल ते तसे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या व्हिडिओ बरोबरच 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे वर्षभराचे सगळे क्वेश्चन पेपर मी चॅनलवर टाकले आहेत, ते पाहण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राइब करा। अतिशय युजफुल असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रचा क्वेश्चन पेपर दाखवणार आहे। परीक्षेला कसा पेपर येतो ते तुम्हाला दाखवणार आहे। तुमचा पेपर आहे तो 27 तारखेला स्टील लाईफचा पेपर झाल्यानंतर लगेच मेमरी ड्रॉइंगचा पेपर आहे। वेळ आहे 2:30 ते 4:30 2:30 to 4:30 असा 2 तासाचा हा पेपर आहे। एकाच दिवशी हे दोन्ही पेपर आहेत, स्टील लाईफ आणि मेमरी ड्रॉइंग। आता आपण पेपर पाहूया। पेपर या प्रकारे असतो। इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्लिशमधून पेपर दिला जातो। इथे सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। इथे पहा सब्जेक्ट दिले आहेत, सोल्जर्स प्रोटेक्टिंग नेशन्स बॉर्डर, अ हेल्पिंग रॅली फॉर द फ्लड इफेक्टिव्ह व्हिक्टिम्स, जम्बल्ड इन द वीकली मार्केट ड्यू टू सडन रेन। हे तुम्हाला सब्जेक्ट दिले आहेत, तुम्ही स्केच करायचं आहे, ड्रॉइंग काढायचं आहे आणि कलरिंग पूर्ण करायचं आहे। मी सगळ्या टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी देखील काही इम्पॉर्टंट महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता इथे पहा, इंग्लिश मीडियमच्या मुलांचा पेपर झाल्यानंतर खाली मराठी मीडियमच्या मुलांसाठी देखील त्यांना समजेल असं स्मरणचित्र, मेमरी ड्रॉइंग याचाच अर्थ स्मरणचित्र। इथे सेम पेपर इंग्लिश मीडियमच्या मुलांचा आणि तुमचा सेम पेपर आहे, तो इथे खाली दिला आहे। काही सूचना इथं दिलेल्या आहेत की कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत, 1 नंबरची सूचना आहे। 2 नंबर, लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही, तुम्ही चित्र कागदाला शोभेल असं मोठं काढायचं आहे। 3 नंबर, स्वतःची निर्मिती असावी, कोणाची तिथे कॉपी करायची नाही आहे। 4 नंबर, विषयाला अनुसरून चित्रात सूचक घटक आणि बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमीसुद्धा काढायची आहे। चित्राला एक विशिष्ट असा बॅकग्राऊंड तुमच्या असायला पाहिजे। चित्रातील घटकाचे रेखाटन आणि हालचाली स्थिती सुयोग्य रंगकामाकडे लक्ष असावे। अतिशय छान असा तुम्ही रंग द्यायचा आहे, खाडाखोड करायची नाही आहे। इरेझरचा वापर जेवढा कमीत कमी करता येईल तेवढा करायचा आहे। चित्र अतिशय हलक्या पेन्सिलने, हलक्या हाताने तुम्ही चित्र काढायचं आहे, म्हणजे मग रफ तुम्ही हलक्या हाताने काढा, फेअर करताना तुम्ही डार्क करू शकता। इंक पेन, जेल पेन, स्केच पेन ब्लॅक कलरचे तुम्ही बरोबर ठेवा, म्हणजे तुम्हाला आउटलाईन काढायला सोपी होईल। त्यानंतर अजून काय वस्तू लागणार आहेत ते मी व्हिडिओच्या पुढे पुढे सांगणारच आहे। इथे पहा, तेच विषय आहेत वरती जे दिले आहेत ते, देशाचे रक्षण करणारे सीमेवरील सैनिक, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी, त्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात उडालेली धांदल। विषय अतिशय सोपे आहेत, कल्पना करायची, काल्पनिक असं चित्र काढायचं असतं। हे पहा, इथे तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ पाहू शकता। मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारची चित्र तुम्ही काढायची आहेत। आधी तुम्ही चित्र पाहून घ्या। 9th आणि 10th स्टँडर्डच्या सुद्धा अतिशय युजफुल अशा व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे सगळे क्वेश्चन पेपर माझ्या व्हिडिओवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। ही माहितीसाठी तुमच्या मेमरी ड्रॉइंग इंटरमिजिएटच्या एक्झामसाठीची मी दिलेली आहेत। हे अशा प्रकारचे चित्र आहेत, पहा। तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता। फिगर्स मोठ्या काढायच्या आहेत। प्रत्येक चित्राला बॅकग्राऊंड आहे असं तुम्हाला दिसत आहे। चित्रासाठी 2 तासाची वेळ आहे। प्रत्येक चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की फिगर्स ज्या आहेत त्या 3-4 किंवा जास्त काढलेल्या आहेत, 4 पेक्षा देखील जास्त फिगर्स काढलेले आहेत, हे तुम्हाला दिसत असेल।
योग्य बॅकग्राऊंड काढायचं आहे। तुम्हाला जे वाटेल त्या आयडिया या चित्रामध्ये तुम्ही वापरायच्या आहेत। वॉटर कलर, पोस्टर कलर, ऑइल पेस्टल कलर, वॅक्स क्रेयॉन, कलर पेन्सिल असे कोणतेही कलर्स तुम्ही वापरू शकता। तुम्हाला चित्र कोणत्या कोणत्या प्रकारची येणार आहेत तर दैनंदिन घटना, कुटुंबातल्या काही घटना, शाळेतले काही दृश्य असतील म्हणजे स्कूलमधले काही सीन असतील, स्त्री पुरुष समानता असेल, स्वच्छता कार्यक्रम असेल, राष्ट्रीय धार्मिक सण काढायला येऊ शकतात। अशा प्रकारचे कोणत्याही विषयावर तुम्हाला चित्र काढायला येऊ शकतं। न खाडाखोड करता चित्र तुम्ही काढायचं आहे। तुम्हाला बरोबर काय घेऊन जायचं हे मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे तुम्ही हॉल तिकीट बरोबर घेऊन जायचं आहे। हॉल तिकीट जर बरोबर घेऊन गेला नाही तर तुम्हाला एक्झामला बसू दिलं जाणार नाही। त्यानंतर तुम्ही स्कूलचं आय कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊन जायचं आहे। 2 बाउल तुम्ही बरोबर घेऊन जायचे आहेत, एक ब्रश धुण्यासाठी आणि एक कलरसाठी। मोठी व्हाईट कलरची जी पॅलेट मिळते ती तुम्ही घेऊन जा। छोट्या चित्रांना अतिशय बारीक पॉईंटचा ब्रश वापरा म्हणजे चित्राच्या बाहेर कलर जाणार नाही। मोठ्या चित्रासाठी थोडा मोठा ब्रश वापरा। कलर्स, पॅलेट, ब्रश, पाण्याचा बाउल हे तुमच्या राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला ठेवा। तुमच्याकडे चांगल्या प्रकारचं गुड क्वालिटीचं इरेजर आणि शार्पनर हवं। 30 सेंटीमीटरची लॉंग प्लॅस्टिक स्केल म्हणजे पट्टी 30 सेंटीमीटरची तुमच्याबरोबर ठेवा। मगाशी सांगितल्याप्रमाणे स्केच पेन, इंक पेन, जेल पेन, ब्लॅक कलरचे तुम्ही ठेवा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ड्रॉइंग पेपरच्या साईजपेक्षा मोठा असा कार्डबोर्ड किंवा माउंटबोर्ड तुमच्या हाताखाली घेण्यासाठी तुम्ही बरोबर घेऊन जा। 2 कॉटनची फडकी किंवा 2 कॉटन क्लोथ तुम्ही तुमच्या बरोबर ठेवा। इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम अतिशय महत्त्वाची आहे आणि मेमरी ड्रॉइंग हा पेपर त्यातला खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला याचे स्कूल नंतर ग्रेड पाहून कसे मार्क देतात त्याची व्हिडिओ मी नक्कीच वेगळी सेपरेट बनवेन। आत्ताची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या सगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। धन्यवाद।